शनिवार 27 जूनच्या मध्यरात्रीची वेळ. ठिकाण छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील राजीव नगर. 13 तरुण पोरांची ओली पार्टी सुरू होती. या पार्टीत रॅप सॉन्ग कोण चांगलं गातो यावरून सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित थरारात बदलला. 13 जणांमध्ये एका बाजूने 3 तर दुसऱ्या बाजूने 10 असे 2 गट झाले. यातील 10 जणांच्या गटाने तिघांच्या गटातील 20 वर्षीय तरुण शेखर उर्फ पिया लहाने याच्यावर चाकूने सपासप वार केले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर रस्त्यावर येताच भर पावसात विटा आणि सिमेंटच्या गट्टूनं शेखरचं डोकं ठेचण्यात आलं. शेखर लहानेला अमानुष पद्धतीने संपवण्यात आलं. मंडळी, अंगावरती काटा आणणारा हा सगळा प्रकार शनिवारी रात्री 11 ते पावणे 1च्या दरम्यान घडला. या प्रकरणी आता वेदांतनगर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तातडीनं कारवाई करत अगदी 6 तासातच 12 आरोपींना अटक केली आहे. पण शेखर सोबत नेमकं काय घडलं, त्या रात्रीचा थरारक घटनाक्रम नक्की काय आहे, जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. या घटनेतील 20 वर्षीय मयत तरुण शेखर उर्फ पिया देवीदास लहाने हा शहरातील इटखेडा परिसरातील रहिवासी होता. त्याचा मोठा भाऊ मयूर लहाने याने या प्रकरणात आता वेदांतनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मुंबईच्या मालवणी भागात राहणारा शेखरचा 19 वर्षीय मित्र अजय उर्फ कमलेश भूतकर हा नुकताच मुंबईहून शहरात आला होता आणि त्याला भेटण्यासाठी म्हणून शनिवारी रात्री 11 वाजता शेखर, त्याचा मामेभाऊ श्रीजत आदमाने आणि मित्र प्रथमेश जंगले हे तिघे जण रेल्वे स्टेशन परिसरातील राजीव नगरात गेले होते. त्यावेळी अजय भूतकर हा त्याचा मित्र अनिरुद्ध आराकच्या घरी बसलेला होता. त्या घरात आधीपासूनच इतर मित्र देखील आलेले होते. दरम्यान शेखर सह तिघे जण जेव्हा अनिरुद्धच्या घरी आले तेव्हा सगळ्यांनीच एकमेकांसोबत आपापली ओळख करून दिली. पुढे त्यांच्यात ओल्या पार्टीचा प्लॅन झाला आणि सगळेजण त्या ठिकाणी दारू प्यायला बसले. जवळपास तासभर सगळं सुरळीत चालू होतं. पण मध्यरात्रीनंतर रॅप सॉन्ग कोण चांगलं गातं यावरून शेखरचा मामे भाऊ श्रीजत आणि अनिरुद्ध आराक या दोघांमध्ये शाब्दिक वादावादी सुरू झाली. आता हा वाद एवढ्यावरच न थांबता काही क्षणात दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांच्यात हाणामारीलाही सुरुवात झाली. या गोंधळामध्ये पार्टी उधळली गेली आणि सर्वजण बाहेर रस्त्यावर आले. घरात पार्टी करणाऱ्या 13 जणांमध्ये बाहेर आल्यावर 2 गट झाले. एका बाजूने तिघे तर दुसरीकडे 10 जण वेगळे झाले आणि नंतर भर रस्त्यात पाऊस सुरू असतानाही या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी सुरू झाली. दरम्यान 10 जणांच्या गटातील इम्रान पठाण कमरेचा चाकू बाहेर काढत म्हणाला की तुम हमारे इधर आकर ज्यादा मस्ती कर रहे हो क्या, देख अब तुमको खल्लास करता, अशा शब्दात धमकी देऊन इम्रान श्रीजत आदमानेच्या अंगावर धावून गेला. तो श्रीजतच्या डोक्यावर चाकूने वार करणार तितक्या श्रीजतनं चाकूच्या पहिला वार आपल्या बाजूच्या हातावर झेलला तर दुसरा वार डाव्या हातावर. त्यामुळे श्रीजतच्या दोन्ही हातांना दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले. अशातच वरतून पाऊस सुद्धा सुरू होता. त्यात श्रीजत पाय घसरून खाली पडला. पण तो खाली पडल्यावरही आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी आणि हातातील कड्यांनी तोंडावर, शरीरावर बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान आपला मामे भाऊ श्रीजतला वाचवण्यासाठी शेखर धडपडू लागला. काही आरोपींच्या दावडीतून सुटून तो कसा बसा श्रीजत पर्यंत येऊन पोहोचला. पण नंतर सर्व आरोपींनी मिळून शेखरला सुद्धा मारहाण केली. या मारहाणीमध्ये अविनाश बोर्डे नावाच्या तरुणानं शेखरच्या डोक्यावर चाकूने वार केले. त्यात शेखरच्या उजव्या कानाच्या बाजूला गंभीर वार झाल्यानं तो जागीच कोसळला. पण तरीही आरोपींनी क्रूरतेची सीमा गाठत जमिनीवर पडलेल्या शेखरच्या डोक्यात वीट आणि सिमेंटचा गट्टू मारून त्याचं डोकं ठेचलं, ज्याचा परिणाम शेखर उर्फ पियाचा जागीच जीव गेला. दरम्यान सर्व 10 आरोपी लगेचच घटनास्थळावरून फरार झाले. पण दुसरीकडे वेदांतनगर पोलिसांना या थरारक घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आरोपींची धरपकड सुरू केली. ज्यात अवघ्या 6 तासांच्या आत 12 आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. मयत शेखर लहानेचा भाऊ मयूर लहाने याने दिलेल्या फिर्यादीनुसार 10 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या 10 आरोपींमध्ये अजय उर्फ कमलेश अनंता भूतकर राहणार मालवणी मुंबई, अनिरुद्ध आराक, अविनाश दशरथ बोर्डे, इम्रान हैदर पठाण, रोहित राजू गायकवाड, मंगेश रमेश गायकवाड, संतोष सुरेश जाधव, दीपक सुभाष शिवाळे, मंगेश रमेश उगले आणि एक अल्पवयीन आरोपी अशा 10 जणांचा समावेश आहे. यातील अजय भूतकर सोडून सर्वजण राजीव नगर परिसरातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे दीपक हिवाळे वगळता सर्व आरोपी 25 वर्षांच्या आतील आहे. बाकी अनिरुद्ध आराक,
या आरोपीवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं समजतंय. तर इतर आरोपींना पोलिसांनी जेव्हा न्यायालयात हजर केलं तेव्हा त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरीकडे हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी अनिरुद्ध आराख याचा मामा रमेश गुप्ते यांनी देखील वेदांतनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार इटखेडा परिसरातील मयत शेखर लहाने, त्याचा मामेभाऊ श्रीजत आदमाणे आणि मित्र प्रथमेश जंगले यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. या तक्रारीत देखील पार्टीमध्ये रॅप सॉन्ग वरून वाद झाल्याचा उल्लेख आहे. तसंच श्रीजत आणि मयत शेखर या दोघांनी अनिरुद्ध आणि अजय भूतकर यांच्यावर चाकून हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. या तक्रारीनंतर श्रीजत आणि प्रथमेश यांनाही वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान या घटनेच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली असून कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नशेखोर तरुणांना तर कायद्याचा धाकच राहिला नाही. किरकोळ कारणांवरून त्यांची थेट खुनापर्यंत मजल जाते असं आता बोललं जात आहे. तसंच राजीवनगर परिसरातील या घटनेत मित्राला भेटायला गेलेल्या शेखर लहानेचा नाहक बळी गेल्याची चर्चा आता ऐकायला मिळते. बाकी या घटनेसंदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.